हिला पण आताच बंद पडायची होती, नेमकी वेळेवर बंद पडते, एक तर आधीच उशीर झालाय. मंदार गाडी थांबव. काय झालं आई? बोलाव त्याला. मंदार, उशीर होतोय, मलाही पुढे जायचंय शाळेत. हो. शुभंकर, बस गाडीत, सोडतो तुला. अरे दादा नको, 3-4 किक मारला की गाडी स्टार्ट होईल. अरे वेळ बघ किती झालाय, उशीर होईल कॉलेजला जायला. बस गाडीत लवकर. अरे नको दादा. मंदार, रस्त्यात कोणी महत्वाच्या कामासाठी जात असेल आणि त्याला उशीर झाला तर मदत करायला काहीच हरकत नाही, हो ना? आणि ज्ञानदान हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे आणि ही मदत फक्त माणुसकीच्या नात्याने होती. त्यामुळे गाडीत बसायला काहीच हरकत नाही. मंदार, लवकर, लेक्चरची वेळ झाली. काय रे शुभंकर, काय झालं? काही राहिलंय का? अरे हो दादा, अरे सकाळी घाई गडबडीत डबा घरीच विसरलो. आशू 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 पम्मी दी. आशू, अगं लक्ष कुठे आहे तुझं? मी केव्हापासून हाका मारतीये. सॉरी पम्मी दी, ते सॉरी काय? एवढ्या घाईत कुठे चाललीस? अगं हे डबा विसरलेत आणि मला माहितीये ग, बाहेरचं काही खाणार नाही, उपाशी राहतील, म्हणून मोठे डबा घेऊन जाते. OMG, हाऊस वुमन अँड ऑल. गुड गुड. बघितलं झेंडू, नवरा डबा विसरला म्हणून धावत पळत नवऱ्याला डबा घेऊन चाललीस. नाही तर तू या जागी तू असतीस ना, तर आधी तू खाल्ला असतास आणि मग नवऱ्याला डबा दिला असता. खरं सांगू, शुभूना खरंच खूप लकी आहे. बरं पम्मी दी, निघते मी, उशीर होतोय. अगं सोडते ना मी तुला. अगं नको, तुझं काही काम असेल ना तुझा. माझं काही काम नाहीये आणि एवढं तर तुझ्यासाठी करूच शकते मी. चल. नको पम्मी दी, तुला उशीर होईल, तुझा. अगं एवढं तुझ्यासाठी करू शकत नाही का मी?
लग्न झालं म्हणून विसरलीस मला? हा अगं नाही पम्मी, ती तसं नाहीये. बघ चल बस बरं. पण पम्मी पण बिन काही नाही. मी मोठी आहे ना, मग मोठ्यांचं ऐकायचं. बस म्हटलं की गपचूप बसायचं. बरं चल. आई आई येतो. दादा येतो. आई मी थांबवू काय त्याला? नाही, उशीर होतोय, चल लवकर. पण आई अजून आहे बराच वेळ. पण मला तो वेळ वाया घालवायचा नाहीये. मला शाळेत जायचंय, चल लवकर. मंदार, ओ आई. गाडी परत कॉलेजकडे घे. काय? गाडी परत कॉलेजकडे घे. हो. आशू असंच वाग, म्हणजे शुभूच्या मम्मीला कळेल की शुभूची निवड ही योग्यच आहे. पम्मी दी, अगं मी हे केलंच पाहिजे. बायको आहे मी त्यांची, त्यांना उपाशी कसं राहू दे. अगं तू आहेस म्हणून डब्बा घेऊन जातेस. तुझ्या जागी जर अश्विनी करमरकर असती तर तिने हे सगळं केलं असतं का? शुभूच्या मम्मीचे डोळे हे उघडायलाच पाहिजे. त्यांना आता तरी कळायला हवं की तू शुभूची किती काळजी घेतेस ते. मंदार, हा डबा बाळला देऊन ये. डबा विसरून आलाय तो घरी. त्या अश्विनीचं लक्ष नाहीये बाळकडे. आई मला माहितीये तुझं अजूनही शुभंकरवर तेवढंच प्रेम आहे. तसं काही नाहीये. मग स्वतःचा डबा त्याला द्यायला परत का आलीस? अरे सकाळी नाश्ता खूप झालाय माझा, भूक नाहीये मला. तुला भूक नाहीये म्हणून की शुभंकर उपाशी राहील म्हणून? तुझा डबा नेऊन दे, उशीर होतोय. मलाही शाळेत जायचंय. हो, आलोच मी देऊन. एक मिनिट. आणि त्याला भेटायची काही गरज नाहीये. पिऊनकडे डबा दे आणि ये. आलोच.
पम्मी दी थँक्यू. मी आलेच डबा देऊन. आरामात ये, काही घाई नाहीये. हवं तर शुभूला एखादा घास भरवून ये. पम्मी दी काहीतरीच काय. अरे लाजायला काय झालं? नवरा आहे तुझा तू आता. मी लगेच येते डबा देऊन. हो हो. OMG! का झालं पम्मी दी? झेंडू अगं तिकडे बघ कोण आहे. शुभूची मम्मी. ती इथे काय करतीये? सर हां डबा आलाय घरून तुमच्या. थँक्यू. फोटोग्राफर. अश्विनी तुम्ही इथे? डबा. अश्विनी तुम्ही माझी किती काळजी करता. डबा द्यायला चक्क तुम्ही इथपर्यंत आलात. खूपच रोमॅन्टिक आहात तुम्ही. फोटोग्राफर. बरं तुम्ही पण रोमॅन्टिक आहात. हा मी हा मी कसा? म्हणजे बघा ना, इतकी संकट आली तरी आपण एकत्र आलो, लग्न केलं, तंबूत संसार सुरू केला. तिथे मला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, माझ्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून तुम्ही माझ्याशी नेहमी प्रेमाने वागता. तेव्हा मला कळलं की तुम्ही खूप रोमॅन्टिक आहात. हो का? बरं ते तुम्ही काय शिकवता, म्हणजे कसल्या विषयाचं शिकवता? सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र. हां, शोभता. त्याचे शिक्षक शोभता. म्हणजे बघा ना, तुम्ही समोरच्याचं मन जपता,
त्याच्या मनाचा विचार करून त्याला समजून घेता, त्याच्याशी तसं वागता, म्हणून म्हटलं. बर शोभतोय ना? हा. देव बावला. अरे देवा, ज्या कामासाठी आले तेच राहिलं. हा तुमचा डबा विसरला होता घरी. हा डबा तू थांब, मला बोलायचंय तिच्याशी. शरू, तू? झालं ना सगळं तुमच्या मनासारखं? शुभंकर आणि अश्विनीचं लग्न लावून दिलत ना? मग इथे कॉलेजमध्ये काय काम आहे? का शुभंकरला कॉलेज सोडून शूटिंगला घेऊन जायचा विचार आहे की काय? ए, आयडिया खूप छान आहे हा. बट वरी नॉट, मी शुभूला घेऊन कुठेही जाणार नाहीये. माझं जे काम होतं ना ते झालंय. पण तू इथे काय करतेस? शुभूला फूस लावायला आलीयस? त्याचा विचार देखील करू नकोस. काय ना, आशूचं शुभूवरती खूप प्रेम आहे. त्या दोघांना एकमेकांपासून लांब करायचा प्रयत्न देखील करू नकोस. जीवापाड प्रेम करते ग आशू, म्हणून तो विसरलेला डब्बा ती इथपर्यंत घेऊन आली. किती प्रेम ना. आता तू हेच बघ, या जागी जर अश्विनी करमरकर असती तर ती आली असती का ग? आणि आशू अगं डबा घेऊन इथवर आली. तिचं नशीब चांगलं मी तिला भेटले म्हणून घेऊन आले. नाहीतर शुभूच्या प्रेमापोटी उन्हा तानात इथपर्यंत चालत आली असती. तिचं कौतुक सांगू नकोस मला. मुळात डबा घरी राहिलाच कसा, याचा अर्थ अश्विनीचं शुभंकरकडे लक्ष नाहीये, हो ना? तिने आठवणीने दिला होता, पण तुझाच बाळ तो डब्बा बॅगेत ठेवायचा विसरला. त्या बिचारीची काय चूक आहे? पण तू काळजी करू नकोस, तुझ्या बाळाला सांभाळायला आशू आहे. शरू, तुला एक सांगू, आता तो दिवस दूर नाहीये. जसा तुझा बाळ डब्बा विसरला ना, तसा एक दिवस तुलाही विसरेल. एक मिनिट. हा तर घरचा डबा आहे. पण कोणी आणून दिला असेल आणि कोणाला कळलं की तुम्ही डबा विसरलाय ते? आई? आई? आईनं तिचा डबा माझ्यासाठी पाठवलाय.
मुलगा माझा येतो. अश्विनी त्याच्या आयुष्यात खूप नंतर आली. शुभंकरच्या आयुष्यात तिला तिची जागा बनवायला खूप वेळ लागेल. कदाचित तिला तेवढा वेळ मिळणारही नाही. कारण तोपर्यंत अश्विनी शुभंकरच्या आयुष्यात नसेलच.